गेम शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अतिरिक्त वाईडिश लाईनच्या बाहेरून गेला. त्याला अनुषंगून व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं. एक धाव जी कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल व्हाईटच्या स्वरूपामध्ये. 1 ऑन द बोर्ड. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय मयुरेशच्या माध्यमातून. डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. एक बघा ब्लॅक स्क्रीन आहे तिकडे. मुलांनी उभं राहायचं नाहीये, बसायचं नाहीये. बाजूला व्हा मुलांना, बाजूला व्हायचंय. त्यावेळेस विशेप मध्ये उडवला गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार स्ट्रोक. चौकार. दरम्यान आपण पाहू शकतो स्पर्धेसाठी लाईव्ह प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये उद्योजक आणि समाजसेवक गावचे आदरणीय पंडित शेठ मस्कर साहेबांची आपण पाहू शकतो उपस्थिती लाईव्हच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक बॅट्समनला सुवर्ण संधी असेल की 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर 3535 रुपयाचं कॅश प्राइज आणि कॉमेंटेटर साठी देखील 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस फटका लाजवाब बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने गेला आणि हा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र व्ही शेप मध्ये जबरदस्त प्रहार पाहायला मिळतात अनिल म्हात्रेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो दुसरा चौकार. फलकावरती 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वरपगावचा ब्रँड दाखवणारा अनिल म्हात्रे. ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. झोप आलेली होती खूप 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 पण आता झोप उडाली आहे. मजा वाटली खूप 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 खूप. योगेशजी मुसंडे यांचं आवडतं संगीत आहे चोली के पीछे क्या है. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. यावेळेस डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळते मयुरेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती असेल 15. या षटकाचा विचार केला तर चेंडू झालेत आतापर्यंत अगदी आपण पाहू शकतो 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. खट करायचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ओव्हर नंबर पहिल्या मैदानावरती होत असताना समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15 अशी असेल. यस डीजे.
गाणं लावला तसा योगेशजी मसोंडे खुश झाले. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकामध्ये पंकज आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बॉल लागलेला आहे, वाचलं मी म्हणेल. निलेश कडू ज्यावेळेस मारतात त्यावेळेस सहसा इतका हळू बॉल जात नाही. बच गे बेटा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. आता तरी बाहेर हो. 16 ऑन द बोर्ड. वरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर दुसऱ्या मैदानावरती सुरू आहे. 4 वर्ष मॅच असेल तर थोडंसं स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. भरपूर सारा उशीर झालेला आहे या मॅच साठी. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. पंकज आपल्याला पाहायला मिळतील. पंकज यावेळेस फक्त दिशा दाखवली, दशा खराब करायचा प्रयत्न. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. इम्प्रोव्हायझेशनचं दुसरं नाव म्हणजे अनिल म्हात्रे. बॉलला पाठवून दिलंय फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या दिशेला, अर्थात थर्ड मॅनला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार स्ट्रोक, खणखणीत चौकार. कारंडे आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. जवळपास 15 धावा खर्च झाल्या. मात्र त्यानंतर एक सिंगल, एक चौकार, एक रनआउटची विकेट देखील कॅरी करण्यात आली आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 21 पाहायला मिळेल. चेंडूचा विचार केला, चेंडू देखील 3 झालेले आहेत. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 ऑन द बोर्ड. 22 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 फॉर दी ओव्हर, ओनली फॉर दी ओव्हर असा पंचांचा कॉल येतोय. व्हाईट बॉल देण्यात आलेला आहे. बाउन्स असा कॉल देखील देण्यात आलाय. धावसंख्या 22 या आकड्यावरती. चेंडू झाले 3. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर मैदानावरती मार्गस्थ आहे. आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला दुसरं सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉल बाय बॉलर पंकज. कट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र यावेळेस जबरदस्त बॉल क्विक वन हँडल करण्यात आला आणि डॉट बॉल होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते ऑन द बोर्ड. 22. 22 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. मी म्हणेल या मॅच मध्ये कुठेतरी हे जे डॉट बॉल आहेत ते नक्कीच प्रभाव टाकतील, कारण आतापर्यंत 4 डॉट बॉल आलेले आहेत. यावेळेस चॉप करण्यात आलाय.
झालेली मिस्टेक, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. पॅकिंग नव्हती. तेजस होते डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. जिथे एक होती एक्स्ट्राची अजून एक अर्थात 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे ऑन द बोर्ड 24 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. मयुरेशच्या माध्यमातून थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर झाली, मात्र पंकजने काय कमबॅक करून दिले. आतापर्यंत जर विचार केला तर 9 धावा फक्त खर्च केल्यात, मात्र यावेळेस लाईन व्हावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 25 या आकड्यावरती 25 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस जबरदस्त प्रहार, घुटना टेक और सिक्सर देख. अनिल मात्रेच्या बॅट मधून वरपगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. 6 धावा. दोन षटकांचा गेम समाप्त होतोय. धावसंख्या 31 या आकड्यावरती. प्रशासकीय अधिकारी अर्थातच महसूल विभागामधील फार महत्वाचं पद जे भूषवत आहेत असे अंबरनाथचे तलाठी साहेब आदरणीय अशोकजी देशमुख सरांची उपस्थिती पाहायला मिळते. अशोकजी देशमुख सरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. प्रशासकीय अधिकारी आहेत आणि खऱ्या अर्थानं तलाठी हा पद फार महत्वाचा आहे, कारण तलाठी हे पद मी म्हणेल पंचायती राज मधील एक महत्वाचा घटक असतो, तो म्हणजेच खावगेडा. आणि गावखेड्यामधील खऱ्या अर्थानं जॉईंट आणि मी म्हणेल निगडीत असणारा हा पद आपल्याला पाहायला मिळेल महसूल विभागाशी, अर्थात तलाठी. आणि तलाठी पदावरती विराजमान असणारे अंबरनाथचे आमचे अशोकजी देशमुख सर, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. तिसऱ्या ओव्हर मध्ये तेजस आपल्याला पाहायला मिळतील आणि तेजसच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. कोलमगावचे उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय भरतजी शिलार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर नंबर 3 इज इन प्रोग्रेस. बॉल बाय बॉलर तेजस वरकुटे. एक जबरदस्त खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून काहीशी चांगली गोलंदाजी जरूर झाली नव्हती, मात्र या मॅच मध्ये त्याला तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी तो करेल का? नक्कीच अशोकजी देशमुख साहेब आहेत जे तलाठी आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस व्हाईट बॉल देण्यात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 32 धावा पाहायला मिळतील. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमर साठी असेल याची सर्वांनी नोंद करून घ्या. धावसंख्या धावफलकावरती 32 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट, फटका लाजवाब पाहायला मिळतोय. सुदेश होते डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 40+ चा एक गुणवान खेळाडू म्हणून आबा यांची ओळख आहे. सातत्याने व्यवसाय गटामध्ये खेळतात. 40+ ज्यावेळेस क्रिकेट होतो आणि पीके अँड सन्स डोंबिवली या संघामध्ये त्यांची वर्णी लागते. नामवंत संघ आहे. शेवटच्या दिवशी पीके अँड सन्स संघ डोंबिवली आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. वयाच्या 40 नंतर देखील क्रिकेट हा ज्यांच्या रक्तामध्ये अंगामध्ये आणि नसानसामध्ये भिनलेले आहे असे 40+ वरील सर्व नामांकित खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र यस फिंगर विथ द बॅट. यस विथ द बॅट आलेली सिंगल पाहायला मिळते.
यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कार चाळीस या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू झाले 4. कामाकर चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कामाकर चषकामध्ये उद्योगपतींची, उद्योजकांची आणि समाजसेवकांची खऱ्या अर्थानं मांदियाळी पाहायला मिळते. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील मांदियाळी आपल्याला कालपासून पाहायला मिळते. काल देखील आपल्याला पोलीस प्रशासकीय अधिकारी पाहायला मिळाले आणि आता महसूल विभागामधील प्रशासकीय अधिकारी पाहायला मिळतात. यावेळेस वॉटर स्ट्रोक कार्पेटच्या सहाय्याने बॉल सीमा पलीकडे गेलाय. येथील धावा 4. बॉल सीमा पार. मिलेंगे रन 4. तो टीम का होगा बेड़ा पार. चौकार. जो मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं 13 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. मागणी गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये देखील केली. मध्ये निलेशने काय जबरदस्त बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये सिंगल हँडेडली डॉमिनेशन आपल्याला निलेशचं देखील पाहायला मिळालं. नो बॉल वरती षटकार, फील्डच्या बॉल वरती षटकार, परत नो बॉल वरती षटकार, सलगचे 3 चेंडू 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पंडित शेठ मस्कर साहेबांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी असेल. जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत वरप गावचे, की 3 चेंडूंवरती 3 षटकार वरप संघाने मारले. कुठल्याही खेळाडूला 35-35. तसेच गोलंदाजी करताना कुठल्याही खेळाडूने वरप गावाच्या, वरप संघाच्या जर 3 चेंडूंवरती 3 विकेट घेतल्या तर मात्र 3535 रुपयाचं कॅश प्राइज देखील असेल. त्यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. अवांतरची धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल ऑन द बोर्ड 45. की जी स्पोर्ट्स राहते संघासारखा बलाढ्य संघ जर तुमच्या विरोधामध्ये खेळतोय, तुम्हाला 4 षटकांमध्ये मिनिमम 60 to 65 बनवणं गरजेचंच आहे. जबरदस्त फटकेबाजीसाठी ओळखला जातो हा संघ. गोलंदाजीचा खाण आहे, गोलंदाजीचा तोफखाना आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. येस, फिंगर अप. बॅटची एज आणि कट अँड कॉट बाय द कीपर. विकेट होत असताना पतन. गडी गमावलाय. दुसरा बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ वरप संघाने गडी गमावलाय. दुसरा आबा कारंडेची खेळी होत असताना समाप्त. विकेट होत असताना पतन. 45 या आकड्यावरती हा झटका लागतोय. दुसरा आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 45 आणि आता शेवटचं षटक शिल्लक आहे. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. वेळ वाचवणं देखील महत्वाचं राहील. थोडंसं स्पीडअप करा. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 45 पाहायला मिळेल. आता मात्र शेवटचं षटक शिल्लक आहे आणि एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असे अनिल म्हात्रे मैदानावरती आहेत. जेन्युइन खेळाडू आहेत, जेन्युइन बॅट्समन आहेत, रन मशीन आहेत आणि आता शेवटच्या षटकामध्ये रन मशीनच्या माध्यमातून रनांची उधळण केली जाईल की नाही आपल्या संघासाठी हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यश नावातच यश आहे. पाहूया कामगिरी कशी होईल. यश आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये 3 विकेट्स आणि कॅरी केल्यात तो यश आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. पोलीस प्रशासकीय अधिकारी कालच्या दिवसामध्ये होते. आज महसूल विभागामधील प्रशासकीय अधिकारी अर्थातच तलाठी पदावर विराजमान होणारे आमचे अशोकजी देशमुख सरांची उपस्थिती पाहायला मिळते.
आणि अशोकजी देशमुख सरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। या ओव्हरच्या समाप्तीनंतर मिड मॅच होईल त्यावेळेस आपण सन्मान करू। यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर बॉल सीमा पलीकडे गेलाय, आलाय चौकार, 4 धाबा। वॉर्निंग देण्यात आलेली आहे। यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतो। डीप मध्ये फिल्डर चेस असेल मोठा आणि धावांना नसेल तोटा। लॉंग लेगला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे, गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा है तरीन चौका। चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 53 या आकड्यावरती। छोटा पटाका बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून ज्याची ओळख आहे। म्हटलं जातं की छोटा तीर घाव करे गंभीर, असं अनिल म्हात्रे मैदानावरती धावेंचा पाऊस पाडतोय, मशीन म्हणून ज्याची ओळख आहे। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र नॉट बॉलची होत असताना समाप्ती। धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते ऑन द बोर्ड 53। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, त्या 3 चेंडूंवरती मिनिमम टू मिनिमम तुम्हाला 7 ते 7 धावा बनवणं गरजेचं आहे। एकदा धावसंख्या 60 वर गेली तर मात्र या मॅच मध्ये 50-50 आपल्याला फाईट पाहायला मिळेल। दोन्ही संघांची मात्र ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन स्ट्रोक बेहतरीन पाहायला मिळतोय। बॉल निघून चाललाय, वन बाउन्स ओव्हर द फॅन्स, लॉंग लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार, चौकार। या मॅच मध्ये जर पाहायला गेलं कुठेतरी विजयाचा आणि पराभवामध्ये जर कोण उभा आहे वरप गावाकडून, तर तो आहे अनिल म्हात्रे आणि त्याच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये तिसरा चौकार आहे। धावसंख्या धावफलकावरती आहे 57। इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर अनिल म्हात्रे 40 वरती खेळतोय। विस्फोटक फलंदाजीचा मुजाहिरा। यावेळेस आडव्या पट्ट्याने आडवी बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, व्हाट अ फिल्डिंग यार, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय। वैष्णव होते आणि वैष्णवच्या माध्यमातून जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला। फिल्डिंग में चीता, गन फिल्डर वैष्णवच्या माध्यमातून जबरदस्त। आणि तिसऱ्या पंचांची आपण साथ घेऊया। नॉट आउट, 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत। नाही, नक्कीच क्लोज कॉल होता। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोहोचेल 59 या आकड्यावरती। चेंडूंचा विचार केला तर 5 झालेत, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे। यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, वैष्णव यायचा प्रयत्न करतील, मात्र ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून बॉल सीमा पलीकडे आलेला हा चौकार। आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बीमर साठी बेस्ट ऑफ हाईट। तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, हाईट फॅक्टर पाहिलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। दोन्ही संघांचे 12 मॅन आमच्या सोबत आहेत। तिसरे पंच, येस सॉफ्ट सिग्नल, नो बॉल आहे।
बीमार नो बॉल असेल, त्यामुळे आता सोने पे सुहागा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर द बॅट्समन. आता मात्र ऑपॉर्च्युनिटीचा फायदा उचलू शकेल का? इंडिव्हिज्युअल 46 धावांवरती अनिल म्हात्रे खेळतोय. या स्पर्धेमधली पहिली 50 कंप्लीट करू शकेल का अनिल म्हात्रे, हे पाहूया आपण. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. इंडिव्हिज्युअल 50 कंप्लीट केली अनिल म्हात्रेने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कल्याण ग्रामीणची रन मशीन म्हणून ओळखला जाणारा अनिल म्हात्रे या स्पर्धेमधला पहिला खेळाडू ठरलाय ज्याने 50 कंप्लीट केली. एकदा बॅट वरती करायचं, बॅटचा फेस खोलायचा आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अनिल म्हात्रे यांचं स्वागत करायचंय. तलाठी साहेब अर्थातच अशोक जी देशमुख सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज अनिल म्हात्रे यांच्यासाठी देखील आहे. ज्यावेळेस मॅच फिनिश होईल त्यावेळेस आपण देऊ. आणि नक्कीच आपण शुभ सन्मान करणार आहोत. साहेबांना देखील कामं असतात आणि बिझी शेड्यूल असतं, तरी देखील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. प्रशासकीय अधिकारी, महसूल विभागामधील फार महत्वाचा घटक अर्थातच तलाठीपद आणि तलाठीपद भूषवणाऱ्या अशोकजी देशमुख सरांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. पोई संघ जो मात्र सातत्याने खेळतो, तर पोई संघाच्या माध्यमातून संपूर्ण पोई संघाच्या माध्यमातून आयोजकांना शुभेच्छा आल्यात. तर आपण शुभ सन्मान करणार आहोत. ते म्हणजेच अशोकजी देशमुख साहेबांचं जे महसूल विभागामधील एक महत्वाचं पद भूषवत आहेत, अमरनाथचे तलाठी आहेत अशोकजी देशमुख सर, त्यांचा आपण शुभ सन्मान करूया. कामकर चषकाच्या माध्यमातून हा शुभ सन्मान करण्यात येईल. आदरणीय अशोकजी देशमुख सर आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतो. या व्यासपीठावरती 24 चेंडू विजयासाठी निलेश दादा 70 धाव्यांची गरज आहे. 71 धाव्यांची गरज असेल. 70 धावा बनल्यात, 71 धाव्यांची गरज. आई गावदेवी क्रिकेट संघ पोई संघाच्या माध्यमातून व्यवस्थापन समिती मॅनेज कमिटीला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. संपूर्ण आई गावदेवी क्रिकेट संघ पोई संघाचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच कोलमगावचे भरतजी शिलार साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक आणि समाजसेवक आहेत भरतजी शिलार साहेब आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत या मुख्य व्यासपीठावरती. तर शिलार साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी अमूल्य होती. 24 चेंडू 71 धाव्यांची गरज असेल की जी स्पोर्ट्स रायते संघाला. ज्यावेळेस खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये वेल्वेट बॉईज ऑफ अरब अर्थातच कल्याणचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रथमजी चव्हाण सर आणि त्यांच्या शुभवाणीतून आपण ऐकाल खेळाचं पुढील सत्र. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूला संघ
केजी स्पोर्ट्स रायते दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ बरप असे दोन मातंबर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 70 धावा धावफलकावरती 71 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस करण्यासाठी निलेश आणि तेजस ही जोडी खेपट्टीवरती पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती निनाद धुमाळ आपण पाहतोय. सातत्याने दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे, असं गोलंदाज सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय खेपट्टीवरती. यावेळेस पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. रोहित पाहायला मिळत आहे डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. 2 धावा ज्या मात्र एकवटल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड ओपन होतोय. 2 धावा धावफलकावरती पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगला असा फटका पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. मिसफील्ड पाहायला मिळते आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिती नशिबाची साथ, बॉल सीमा पार. 4 धावा. दोन धावा त्यानंतर येतोय चौकार आणि आता आपण पाहतोय निलेश यांची बॅट तापली. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. रोहित येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. लॉंग ऑफला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन होतोय. पहिला झटका लागतोय. 6 या आकड्यावरती केजी थँक्यू सो मच. नवीन फलंदाज कल्पेश पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती कल्पेशची उपस्थिती. अजूनही डगआउट मध्ये हरीश नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने यावेळेस फटका चांगला आहे. वॅकेंट एरिया होता. बॉल निघून चालला एका टप्प्यावरती. लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर रेड. बॉल सीमा पार. एका टप्प्यावरती येतोय हा खणखणीत चौकार. करत असताना 71 धावा. ज्या प्रकारची सुरुवात गरजेची होती अगदी त्याच प्रकारे सुरुवात पाहायला मिळतीये. यावेळेस फटका चांगला आहे. फटका दर्जेदार. स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेगला
षटकार पाहायला मिळतोय 16 धावा धावफलकावरती। ज्या प्रकारे सुरुवातची गरज होती अगदी त्याप्रमाणे सुरुवात इथे झालेली आहे। इटका जवाब पत्थर से टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिएक्शन, चेस करत असताना चौकार आणि षटकार इथे ठोकले जातात। यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, हुक केलाय आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून। कल्पेश आपण पाहतोय सुरेख अशी कामगिरी करतोय। पहिले षटकार असं 12th मॅन मनोज जोडले गेले, थोडेसे शांत आहेत मनोज, संयमी शांत म्हणून त्यांची ओळख आहे। ज्यांच्या डोक्यावरती नेहमी बर्फ आणि जिभेवरती नेहमी साखर असते असे आमचे मनोज पाहायला मिळतात। KGPL सीझन क्रमांक 1 मध्ये बेस्ट फिल्डर म्हणून त्यांना पुरस्कृत करण्यात आलं होतं। विनंती असेल टीम मॉडेल घ्यायचं नाहीये, आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, टीम मॉडेल घ्यायचं नाहीये। आई गावदेवी क्रिकेट संघ वरब या संघाला विनंती आहे। मागच्या बॅचचा विचार केला तर अगदी 50+ धावसंख्या चेस करत असताना 2.5 षटकांमध्ये तो सामना जिंकला होता आणि त्याच वेळेस कळलं होतं की बॅटिंग लाईनअप मध्ये दमखम आपल्याला नेहमी पाहायला मिळतो। अजूनही पंकज असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर हरीश देखील पाहायला मिळेल, अजूनही तंबू मध्ये आहेत, त्यांना देखील अजून मैदानावरती उतरायचं बाकी आहे। परंतु KG स्पोर्ट्स रायते म्हणेल की ही जोडी जितकी चांगली खेळेल, जितकी मोठी फटकेबाजी करेल आणि जितक्या लवकर सामन्यामध्ये धावा बनवेल तितकं आमच्यासाठी चांगलं असेल। पहिल्या षटकाची समाप्ती 20 धावा धावफलकावरती निलेशला माघारी परतावं लागतंय। त्याची जागा भरण्यासाठी आपण पाहतोय कल्पेश आला होता आणि कल्पेशच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये इंडिव्हिज्युअल 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय। बॉलिंग मार्क वरती कृष्णा मस्कर आपल्याला पाहायला मिळतील, स्पिल मधील पहिले सांघिक कोट्यातील। या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो कृष्णा येतोय, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती तेजस वरकुटे असेल आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती कल्पेश पाहायला मिळतोय। इथे मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, झेलची शक्यता, कॅच होती कंप्लीट, फलंदाज बाद होईल। तेजस वरकुटेला परतायला लागते माघारी, झटका लागतोय दुसरा KG स्पोर्ट्स रायते या संघाला 20 या आकड्यावरती। नंतर शुभम ठाकरे असतील, शुभम पवार, सागर बनकरी असतील, अनिकेत इंदुलकर असतील, युवराज असतील, सर्वांच्या माध्यमातून मेहनत घेतली जाते। राज देखील असतील, त्यांच्या माध्यमातून देखील मुलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे। इथे एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने, 21 धावा धावफलकावरती, 21 रन ऑन दी स्कोर कार्ड। दुसरे षटक मार्गस्थ, दुसरे षटक प्रगती पथावरती आहे। आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय, कमबॅकची गरज होती आणि तो कमबॅक कृष्णा मस्करने करून दिलेला आहे। इथे चांगला फटका पाहायला मिळतो, डाऊन दी बॉल आबा येत आहेत, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन, तिसरा झटका लागतोय। बॅटिंग करणाऱ्या KG स्पोर्ट्स रायते या संघाला 21 या आकड्यावरती
फलंदाज कल्पेशची खेळी संपुष्टात. कल्पेश बॅक टू द पवेलियन. पाहायला मिळतोय कृष्णा मस्कर हे नाव आणि विकेट जो संबंध खूप जवळचा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो, कारण मागच्या सीझन मध्ये कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग होती आणि त्या सीझन मध्ये एकमेव गोलंदाज होता ज्याने एकही षटकार खाल्ला नव्हता. असा एकमेव गोलंदाज जर कुठला होता तर तो कृष्णा मस्कर होता. तोच गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेस लोवा फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. ड्राइव्ह करण्यात येतोय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकाच धाबीवरती समाधान मानावं लागते. पहिल्या षटकामध्ये पूर्ण प्रकारे केजी स्पोर्ट्स रायते संघ वर्चस्व गाजवत होता, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतो. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. हरीश आणि मयुरेश ही जोडी पाहायला मिळते. हरीश कडे कॅलिबर आहे. अनेक सामने त्याने समोरच्या संघाच्या घशामधून स्वतःच्या संघाजवळ खेचून आणलेले आहेत आणि इथे फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. झटका लागतोय चौथा. मोठा मासा गळात पडलेला आपल्याला पाहायला मिळेल. हरीश बॅक टू द पवेलियन. पाहायला मिळाला आतापर्यंत 5 चेंडू हाताळताना 3 विकेट्स कॅरी केल्यात, 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम अशी गोलंदाजी चेंडू फेकी पाहायला मिळते कृष्णा मस्कर याच्या माध्यमातून. सातत्याने टप्प्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज. मी म्हटलं होतं मागच्या सीझन मध्ये KGPL स्पर्धेमध्ये एकमेव गोलंदाज ज्याने एकही षटकार खाल्लेला नाहीये, असं गोलंदाज जर कुठला असेल तर तो कृष्णा मस्कर आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती. 5 चेंडूंमध्ये 3 विकेट्स कॅरी केल्यात, 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या स्थितीला. यावेळेस देखील पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येते. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. अर्धी टीम टुवर्ड्स द पवेलियन. 5वा झटका लागतोय केजी स्पोर्ट्स रायते या संघाला. विकेटचं पतन. बावीस धावा धावफलकावरती 2 षटकांची समाप्ती होतीये. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. समीकरण येणारे 12 चेंडू 49 धाब्यांची गरज. 12 चेंडू आणि 49 धाब्यांची गरज. एका बाजूला मयुरेश, दुसऱ्या बाजूला सुदेश बॉलिंग मार्क वरती. आदित्य आपल्याला पाहायला मिळतील. आदित्य तांबोळी सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार आहे. हा देखील एक उभरता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक धाव कंप्लीट होती. नक्कीच उल्लेख करेल शुभम ठाकरे असतील, त्यानंतर निरंजन सुरोश असतील,
ज्यांच्या माध्यमातून एवन जोडी आहे, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच खजिनदार एक आहे तर दुसरे व्यवस्थापक समितीमधील सदस्य आहेत. दोघांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अथक मेहनत अथक परिश्रम केले जाते, त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे आणि कौतुक देखील करणं गरजेचं आहे. यावेळेस वाईड बॉल पाहायला मिळतो. आउटसाइड जी मात्र पिचिंग झाली होती आणि त्याला अनुषंगाने आपण पाहतोय वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. 24 धावा धावफलकावरती 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही खूप साऱ्या धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे वर्चस्व वरप संघ गाजवतो या मॅच मध्ये. इथे पोझिशन मध्ये आले नव्हते, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल 25 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. 25 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. 46 धावांची गरज. यावेळेस देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने आदित्यच्या माध्यमातून खूप सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम अशी गोलंदाजी करत असताना सातत्याने आपण पाहतो आदित्य एक यंगस्टर आहे ज्याच्या माध्यमातून सातत्याने प्रॉमिसिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज सीआर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे आपण पाहू शकतो या मॅच मध्ये केजी स्पोर्ट्स रायते संघ बॅकफुट वरती आणि गावदेवी वरप संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होतीये सिंगलच्या मदतीने. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. 8 चेंडूंमध्ये 45 धावेची गरज आहे. अजूनही सामना पूर्ण प्रकारे खुला झालेला आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसला. डाऊन दी बॉल. आबा कारंडे आलेत. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट झालंय. फलंदाज बाद होईल. झटका लागतोय 6वा केजी स्पोर्ट्स रायती या संघाला. फलंदाज सुदेश शिके संपुष्टात. सुदेश बॅक टू दी पवेलियन. विनंती असेल प्रत्येक 11 मानवली टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होते रीतीने. षटक क्रमांक 3 समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. येणारी 6 चेंडू 45 धाव्यांची गरज असेल. सामना आपण पाहिला तर पूर्ण प्रकारे खुला झालेला पाहायला मिळतोय बरब संघाच्या बाजूने. आईगावदेवी क्रिकेट संघ बरब हा संघ सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 45 धाव्यांची गरज असेल. थोडस स्पीडअप करायचे विनंती आहे. बरब टीम थोडस स्पीडअप करा. इथे पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या इनिंग मध्ये इंडिव्हिज्युअल 19 चेंडूंमध्ये 52 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असलेला अनिल म्हात्रे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार आहे. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. फिरकीचं आक्रमण म्हणून त्याची ओळख आहे. नांदपची स्पर्धा होती त्यामध्ये अनिल म्हात्रेला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देखील मिळाला होता. त्यामुळे गोलंदाजी करू शकतो सातत्याने.
इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. बॉल सीमारेषा पलीकडे एका टप्प्यावरती, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. केजी स्पोर्ट्स राहते या संघाला. वैष्णव आपल्याला पाहायला मिळतील 9व्या क्रमांकावरती येत आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला अनिल मात्री करतोय. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर येतोय चौकार. 4थ्या चेंडूवरती विकेट. इथे देखील चांगला चेंडू होता, चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने. फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. 31 धावा धावफलकावरती. येणारा एक चेंडू आणि अशा रीतीने आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला पाहायला मिळतोय केजी स्पोर्ट्स रायते. हा संघ बॅकफुट वरती होता आणि त्यानंतर पूर्ण प्रकारे आपण पाहिलं तर या मॅच मध्ये त्यांना हार पत्करावी लागली. दुसऱ्या बाजूला अप्रतिम अशी कामगिरी करत असताना एक औद्योगिक क्रिकेट संघ वरप हा संघ या मॅच मध्ये विजयी होतोय. अभिनंदन टीम वरप. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत रायते या संघाला. दोन्ही टीम्सना विनंती असेल लाईनअप करायचे, शेकहँड करायचंय आणि त्यानंतरच मैदानाचा ताबा सोडायचा विनंती आहे. तर मॅच चे मॅन ऑफ द मॅच असतील विदाउट एनी डाऊट. गोलंदाजी करत असताना 1 विकेट कॅरी केली, त्यासोबत 52 धावा देखील खर्च केल्या. हर्षल आपण पाहतोय कॅमेरामध्ये टिपला जातोय.